जय बाळूमामा. मित्रांनो, आपण आषाढी वारी स्पेशल बाळूमामा ग्रंथ पारायण करणार आहोत. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत पहिला अध्याय बाळूमामांचा. जय बाळूमामा. बाळूमामांच्या नावानं सांग भलं. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पारायण पद्धती: जागा मंदिर, नदीकाठी किंवा घरात शांत खोलीत. साहित्य: अगरबत्ती, एक फूल, भंडारा, आसन, पाट, घोंगडी किंवा खुर्ची. वेळ: पहाटे किंवा सायंकाळी स्नान करून. पारायण 3 दिवस: त्रयोदशी, चतुर्दशी आणि आमोशा. वाचन: पहिला दिवस 12 अध्याय, दुसरा दिवस 12 अध्याय आणि तिसरा दिवशी 25वा शेवटचा अध्याय व फलाष्टक. पथ्य: 3 दिवस सीमेला बीडी इतर बंद ठेवणे. आई वडिलांना वंदन, अर्चना, आचरण व शिवी न देणे. नित्य पारायण 2-2 अध्याय, शेवटचा अध्याय 1 दिवस. कायमचे पथ्य: परस्त्री, परधन, परनिंदा टाळणे. समाप्तीचा प्रसाद: घर व घराला लागून असलेले 2 घरातील मंडळींना खडीसाखर आरती रोज म्हणावी. अध्याय क्रमांक 1. करवीर म्हणजे दक्षिण कोल्हापूर. अंबाबाईचे कोल्हासुराचा वध केला म्हणून कोल्हापूर नाव प्राप्त झाले. कोल्हापूर येथे जगदंबा, अंबाभवानी, महालक्ष्मी वास्तव्य आहे. तसेच आदमापूर हे संत बाळूमामा यांचे निवासस्थान आहे. या दोन्ही क्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा महापूर पाहण्यास मिळतो. मंगळवार व शुक्रवार हे जगदंबेचे वार आहे, तर रविवार व अमावस्या हे संत सद्गुरू बाळूमामांचे वार आहे. असे असले तरी प्रत्येक दिवशी या दोन्ही ठिकाणी भाविकांची गर्दी आढळते. आदमापूर क्षेत्रास धनगर, मराठा इत्यादी सर्व जातीच्या व धर्माचे भक्त येतात, कारण सर्व भक्तांना बाळूमामा आधार देतात. मंदिरात पवित्र गाभाऱ्यात उंच चौथळ्यावर बाळूमामांची पूर्णाकृती देखील मूर्ती असून उजव्या बाजूला मामांचे गुरु मुळे महाराज आहे, तर डाव्या बाजूला विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. संत बाळूमामांची कीर्ती भक्तगणाकडून वाढत असल्याचे पाहून त्यांना धन्यता वाटते. भक्ताचे भाव म्हणजे संसारबंध न माणसाच्या अज्ञानाचा बांध तोडण्याचा. अशा भंडाऱ्याचा या मंदिरात अतिशय महत्त्व आहे. पैशाच्या मोबदल्यात माल देणाऱ्या व्यापाऱ्यासारखा हा देव नसल्यामुळे येथे पैशाची मागणी करणारा पुजारी नाही. त्यामुळे भक्तिभाव संपन्न स्त्री पुरुष येथे दर्शनाला येतात. कारण बाबड्या भक्तांच्या संकटाचे साकडे. विशेष असं काय? कारण भाबड्या भक्ताचे संकटाचे साकडे विनाविचलक तोडे अशी मामाची ख्याती आहे. बाळूमामा विशेष असं काय आहे की जर भक्तांचं पूर्ण भावबळ असेल तर त्यांचं भाव असेल उन्हा तर तो निश्चित पडेल उताना. मामाच्या समोर भाविक भक्त गोल करून भावाचा ढोल वाजवताच लागते की भक्तावरील माया मोह यांचा प्रभावाचे भाव तार उतरून जातो. बाळूमामा भक्तगण अत्यंत भाविक, दृढ निर्धार आहे. त्यांच्या पायात पादत्राण असो किंवा नसो, कडक थंडीत दिवस असो, उन्हाळ्याचे रखरख दिवस, पावसाळ्याचे धुनधुन गोष्टीकडे ते अजिबात लक्ष देत नाही. बांधून आणलेली शिदोरी असली तर ठीक, नसेल तर चूल मांडून प्रसाद करून नैवेद्य अर्पण भोजन करणार असे हे श्रद्धावान भक्त आहे. मंदिराच्या शिखराला कळस आकाशाचे वेध घेतो असून शिखरावर सुंदर विविध मूर्ती कोरलेल्या आहे.
कोरलेला आहे. देवळाचा मंडप मोठा आहे. या मंडपात आलेल्या प्रत्येक भाविक भक्तांच्या बाळूमामाच आहे असे जाणवते. हेच बाळूमामाचे वैशिष्ट्य आहे. 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया आणि केवळ संसार प्रपंचासाठी कार्य गुंतवलेले भक्त म्हणतात म्हणजे भावाशिवाय भक्तीचा अर्थ खटाटोप करायचे आहे. सद्गुरू बाळूमामांकडे येताना व मंदिरात आल्यानंतर आपल्याला प्रपंचाचा विषय डोक्यात घेणारे, संसाराबद्दल बोलणे असणारे अशा बाळूमामांनी देखील मूर्ती कशी दिसणार बरे? कारण शुद्ध अंतःकरणाचा दरवाजा बंद ठेवून दर्शनासाठी कष्ट घेतल्याने मामाची मूर्ती केवळ दगड वाटलेस नवल नव्हे. असे भक्त मामारूपी अमृतमय पाण्याचा नारळ मिळूनही पाणी जमिनीवर टाकून खोबऱ्याचा लाभ न घेता फक्त करवंटीच कवटाळतात. अशी भक्तांनी मामाचा भंडारा कपाळावर लावला तरी त्यांच्या मनातील काम, इच्छा, आसकी आणि क्रोध, वळवळ मात्र थांबत नाही. कपट, कारस्थान करणे, दुसऱ्याची निंदालस्सी करणे, चहाड्या करणे, परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणे अशा कृतीचे लोकांना त्यांचा असा अपराधाबद्दल बाळूमामा चावडीवर दरबारात हजर राहावेच लागते. या सर्वांनी सद्गुरू बाळूमामा यांचे चरित्र नियमितपणे वाचून सुखी, संपन्न, सात्विक जीवन कसे जगावे हे याचे ममतत्व समजून घ्यावे. कारण बाळूमामांचे जगणे जीवन म्हणजे गंगा नदीचे पवित्र पाणी व त्यांचे बोलणे म्हणजे सत्यवाणी हेच त्यांची कन्या, भूतलावरील अमृतच. भक्तांनी शुद्ध मनाने त्यांचा लाभ घ्यावा. वाचून सुखी, संपन्न, सात्विक जीवन कसे जगावे याचे ममतत्व समजून घ्यावे. कारण बाळूमामांचे जगणे जीवन म्हणजे गंगा नदीचे पवित्र पाणी व त्यांचे बोलणे म्हणजे सत्यवाणी होय. त्यांच्या कन्या, भूतलावरील अमृतच. भक्तांनी शुद्ध मनाने त्यांचा लाभ घ्यावा. बाळूमामांनी आयुष्यभर बकऱ्यांसारख्या मुक्या प्राण्याची जवळ बाळगले, मग आम्हा गुणवंत, श्रद्धावंत माणसाला का बरे जवळ घेणार नाही? अविद्या म्हणजे ईश्वर संबंधी अज्ञान तथा माया म्हणजे इंद्रिय विषयाचा प्रभाव यांना नष्ट करणारा व अज्ञानाचा गडद रंग घालवणारा, ज्ञानमय करणारा असा हा प्रथम अध्याय पूर्ण झाला. बाळूमामांच्या नावानं सांग भलं. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील कोक्काळ तालुक्यातील आरभावी गाव आहे. या गावी बाळप्पा धनगर 4 गुंठे जमीन जीवापाड कष्ट करून पिके घेत असे. बाळप्पाचा मुलगा मायप्पा गरिबीला कंटाळून बाळप्पाने आरभावी सोडले. जवळ असलेल्या अक्कोळ, तालुका चिंचोडी, जिल्हा बेळगाव येथे नातेवाईकांच्या गोताळ्यात येऊन संसार सुरू केला. ते परगावी आले पण श्रम कामात रमले. सचोटीने वागून सज्जनांचे जीवन जगू लागले. कधी खेळात तर चकित कामात. अशा बालवयातील मायप्पाचा विवाहाचा विचार बाळप्पाच्या डोक्यात खोळू लागला आणि सत्यवा नावाच्या मुलीशी लग्नाचा बेत पक्का केला. हलसिद्धनाथाची आप्पाची वाडी इथल्या बोते घराण्यातल्या स्वरूप सुंदर सत्यवाला सून म्हणून बाळप्पांनी घरी आणली. सत्यवा मायप्पाचा संसार वेलीवरून कन्या व पुत्राची सुंदर फुले उमगली. सत्यवा पुन्हा 3ऱ्या वेळी पोटूशी राहिली. सत्यवा एकादशीचे नियमित उपवास करत असे. यात्रेच्या वेळी आप्पाच्या वाडीस गेली असताना आपल्या पुत्र व्हावा म्हणून तिने हलसिद्धनाथाला नवस केला. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. रविवार एकादश उपवास सत्यवानी सोमवारी द्वादशीचे पारणे उरकले. दुपारी अश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 दिनांक 3 ऑक्टोबर 1892 4:23 रविवारी जगतपुत्र जन्माला आला. धनगर बहुधा काळात वर्णाचे असतात, परंतु सावळ्या वर्णाचा या बाळाच्या मुखावर एक आगळी वेगळी आकर्षण क्रांती तेज
दिसून येत होती. संपत्तीचा समुद्र, देवाचा अधिपती इंद्र यांनाही मत्सर हो वाटो असा बाळाचे प्रसन्न, तेजस्वी, सुंदर, लोभक मुखकमळ होते. पितळ्या वेगळ्या बाळाला बारशाच्या दिवशी बाळू असे नाव ठेवण्यात आले. या बाळूचे विशेषण असे की तो अवखळपणा नव्हे, तर हसणे नाही की खेळणे नाही, ना कसला हट्ट ना कोणाला त्रास. बाळू एकांतात बसलो असे. ही त्याची मुलाख वेगळी वागण्याची पद्धत पाहून मायप्पाचे त्याला शाळेत पाठवले नाही. तो आप्पाच्या वाडीला आजोळी गेला म्हणजे एक तर दिवस हलसिद्धनाथाच्या मंदिरात किंवा घरी एकटाच खेळात दंग झालेला दिसत असे. जपजप पायी चालत तळ्याकडे, माळावर, घराकडे चकरा टाकून त्याचे पाय कधीही शिणले नाही. झाडापाल्याला आस्वाद घेतानाही तो आनंदी मानी. मन आता सत्यवा खोटेच रागवून पाठीवर थपकन लाडू देऊन बळेच घरी नेऊन प्रेमाने जेवू घालत असे. बाळूला रडणं ही चीज कधीच माहिती नव्हती, कारण त्यांच्या भीतीने भय हे दडलेले, पळून गेलेले असे. गाय, वासरू, कुत्री, मांजर, घोडे, पाडे हे त्याचे मित्र साथीदार. यांना घालावे चारापाणी, ऐकावी पक्ष्याची गाणी, असे बाळूचे स्वच्छंदी जीवन असे. पशुपक्षी चारा खाल्ल्यावर बाळूचे मन तृप्त, शांत होईल. जीवन समाधानी ही एकमतता बाळूला सहज लाभत असे. पण ही त्यांची जगावेगळी वागण्याची रीत पाहून आई वडील दुःखी होऊन म्हणत, पोर हाताचं गेलं, त्याला सुधारायलाच हवं. कसं मामाचं सत्व माय पित्याला कसं कळणार. बापाचं कर्तव्य मुलाचं कल्याण हाच त्याच्या मनातला हेतू असणे स्वाभाविक आहे. जगारीतीच्या संसारिक क्षणिक सुखाचे बेचव जगापेक्षा संतांचे कल्याणप्रद अक्षय सुखाचा जीवन बाळगून जाणत होता. असा इंद्रिय-विषयक प्रभाव नाहीसा करणारा, पशुपक्षी प्राणी यांच्यावर प्रेम करणारा, शिकवणारा व अज्ञानाचा रंग फिका करणारा दुसरा अध्याय पूर्ण झाला.